नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. आज सकाळीच तयारी करून माता रानीचे दर्शन घेतले. मग तेवढ्यातच आपले काकाश्री म्हणे की चाल आपल्याला मोताळा जायचंय म्हणे. मग काढली आपली स्पेंडर आणि 150च्या स्पीडनं आम्ही आलो डायरेक्ट मोताळा. कारण आज आपल्या गावात देवीचा भंडारा होता, त्याच्यासाठी आम्ही भाजीपाला घ्यायला आलो होतो. मग बाजारामधून लसूण, मिरची, संभार, आलू आणि गोबी पण घेऊन टाकली. मग त्यांना पैसे दिले आणि समोर येऊन वांगी आणि फुलं पण घेऊन टाकले. मग सगळं घेऊन झाल्यावर मी आणि आपले काकाश्री 250च्या स्पीडनं आम्ही आलो डायरेक्ट आपल्या गावात. तर तिथं आपल्या आधीच हे आतंकवादी हजर होते राव. आणि इकडे येऊन पाहिलं तर सगळ्या बाया पोळ्या टाकत होत्या. आपल्याला हे लोक रिकामे बसू देतात का? आताच घरी नाही आलो तर म्हणे की बुलढाणा जाऊन पनीर घेऊन ये म्हणे. मग घेतलं मयूरला सोबत आणि 450च्या स्पीडनं आम्ही आलो डायरेक्ट बुलढाणा वृंदावन डेअरीवर. तिथं आल्यावर 6 किलो पनीर घेतला आणि पैसे देऊन आम्ही आलो डायरेक्ट या हॉटेलवर, कारण सकाळपासून आपल्या पोटात काहीच नव्हतं. मग इथं आल्यावर नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यावर नॉनस्टॉप पेट्रोल पंपावर आलो. तिथं आल्यावर 200चं पेट्रोल भरून घेतलं आणि 250च्या स्पीडनं आम्ही डायरेक्ट घरी निघालो. मग या इंटरनॅशनल हायवेला क्रॉस करून आम्ही आलो डायरेक्ट घरी. तर यांचं अजून आलू गोबीच कापायची बाकी होती राव. आलू गोबी कापून झाल्यावर त्यांना पनीर कापायचं पण काम लावून दिलं. मग पनीर कापून झाल्यावर आम्ही भांडे घासायला सुरुवात केली आणि रप्पारप सगळ्यांनी मिळून भांडे घासून टाकले. मग भांडे घासून झाल्यावर आपल्या या दोघ्या बहिणींना बोलवून रांगोळी काढायचं काम लावून दिलं. मग तिथं आपल्या या दोघ्या फॉलोअर्सला व्हिडिओ मध्ये घेतलं. तेवढ्यातच आरती घ्यायचा टाइम झाला होता. मग आरती घेतली. आरती झाल्यावर प्रसाद वाटप केला आणि मग माँ दुर्गा आणि सेवालाल महाराजांचा भोग लावला. नानकरती काय घेतलं ना भाऊ आपल्या आजीनं नवीन मोबाईल. आणि तेवढ्यातच पंगत पण बसली होती. मग काय घेतलं ना भाऊ पोळ्याचं टोपलं हातात आणि केली वाढायला सुरुवात. 2-3 तास मेहनत केल्यानंतर अशी रांगोळी काढली राव यांनी. कमेंट मध्ये तुम्हीच सांगा रांगोळी कशी निघली. मग दोन्ही दिदीला बाय बोलून घेतला झाडू हातात आणि पूर्ण झाडून काढलं. लेडीजची पंगत बसताच या आतंकवादीचे आगमन झाले राव. मग आपल्या या छोट्या आणि लाडक्या बहिणीला व्हिडिओ मध्ये घेतलं. मग लेडीजची पंगत उठल्यावर पुरुषांची पंगत बसली आणि हे आतंकवादी आल्याबरोबर डायरेक्ट जेवणाला बसले. तेवढ्यातच दीपकचे आगमन झाले. मग त्यांना जेवणाला बसवलं आणि मी डायरेक्ट प्रणवच्या हॉटेलची ओपनिंग साठी आलो. आज दसरा निमित्त प्रणवनं त्याच्या हॉटेलची ओपनिंग ठेवली होती, तर तिथं मला पण आमंत्रित केलं होतं. आता आपल्याला काही ताण नाही राव. सकाळी आल्यावर इथं नाश्ता केलं म्हणजे संध्याकाळपर्यंत काही टेन्शनच नाही. प्रणवनं मला गुलाबजामुन आहे म्हणून सांगितलं आणि इथं आल्यावर पेढे वाटू लागला राव. मग हॉटेलची ओपनिंग झाली. ओपनिंग झाल्यावर सगळ्या मुलांना चिवडा आणि पेढे वाटप केले. तेवढ्यातच आपले हे गावातले फॉलोअर्स भेटले. मग निधी आणि प्रणवला बाय बोलून तिथून घरी आलो आणि डीजेवर आलेल्या सगळ्या मुलांना जीव घातलं. मग त्यांचं झाल्यावर आपल्या गावातल्या सगळ्या नातेवाईक आणि आपल्यापेक्षा मोठी मंडळींच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडलो. सगळ्या गावात हिंडून 2-4 क्विंटल आशीर्वाद घेतला आणि मग आपल्या छोट्या बहिणीने पण आपले पाया पडले. मग तिला 2-3 किलो आशीर्वाद दिला. तेवढ्यातच नेहरूनगरचा आपल्या मावशीचा मुलगा भेटला. मग या आपल्या बहिणींचा मेकअप वाया नको जायला म्हणून त्यांना सगळ्यांना आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलं आणि तिथून डायरेक्ट आपल्या देवीजवळ आलो. तिथं आल्यावर आपल्या बहिणींसोबत थोडं नाचून घेतलं. मग आरती घेतली. आरती घेऊन झाल्यावर 1-2 तास डबल नाचून घेतलं. मग तेवढ्यातच दुर्गा माताला विसर्जन करण्याचा टाइम झाला होता राव. मग दुर्गा माताला विकास भाऊच्या गाडीमध्ये आणून ठेवून दिलं. मग हे तिथं आल्यावर डबल नाचायला लागले राव. मग तिथं पण यांनी 2-4 किलो नाचून घेतलं. मग यांचं नाचून झाल्यावर आम्ही निघालो डायरेक्ट रायराच्या धरणावर. मग तिथून नॉनस्टॉप रायराच्या धरणावर आलो. तर तिथं हे